राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी आपल्याकडे माझ्यामार्फत विनंती पाठवलेली आहे। मी सुद्धा आपल्याला विनंती करतो की 2 तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी आपले उमेदवार योगेश चापलेजी यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून सर्व नगरसेवकाला मतदान करावं अशी विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित माननीय बंडू राऊतजी, शेषरावजी चापले, चंद्रशेखरजी चिखले, उत्तमरावजी गिरटकर, बाबाराव फिसके, श्यामरावजी तायवाडे, योगेशजी गोतमारे, बबलूभाऊ भुरे, लताताई घारपुरे, मंगलाताई काळभांडे, पुष्पाताई चापले, नामदेवराव लोणगाडगे, गफ्फारजी भाई, भीमरावजी गोंडाळे, शकूरभाई, बंडूभाऊ राठोड, आशादादा जैन, व्यासपीठावर अनेक मान्यवर बसलेले आहेत। समोर सुद्धा आमचे अनेक पदाधिकारी बसलेले आहेत। उपस्थित सर्व बंधू भगिनी, बंधूंनो, 1-2 तारखेची निवडणूक ही योगेश चापलेच्या नशिबाची नाही आहे। हे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारकडनं ज्या 55 योजना विविध समाजाकरता कोंडाळीमध्ये येतात, विविध घटकाकरता येतात, त्या सर्व योजना कोंडाळीमध्ये आणण्याची निवडणूक आहे। 2 तारखेची निवडणूक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या सरकारच्या योजना, आपल्या 48 योजना ज्या प्रामुख्याने येतात त्या योजना कोंडाळीमध्ये आणण्याकरता 2 तारखेची निवडणूक आहे। 2 तारखेची निवडणूक ही चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री म्हणून मला करावयाच्या 1200 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या योजना, ज्यातनं खेडीबंदरपासून तर कोंडाळीपर्यंत, कोंडाळीपासून तर देवलापारपर्यंत या नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता 1200 कोटी रुपयाचे जे अधिकार मला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्या सर्व अधिकाराचा उपयोग करून कोंडाळीच्या जनतेकरता, विकासाकरता ही निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, योगेश चापले निवडून आल्यानंतर योगेश चापलेला आणि आमच्या नगरसेवकाला विकसित कोंडाळीचा विकास आराखडा तयार करायचा आहे। 2029चं कोंडाळी कसं असेल, 2035चं कोंडाळी कसं असेल, 2047चं कोंडाळी कसं असेल, याकरता रस्ता, वीज, पाणी, रोजगार, जन्म झालेलं बाळ, जन्माला येणारं बाळ, यानंतर 20 वर्षानंतर कोंडाळी शहर कुठल्या पद्धतीने विकसित करायचं आहे याचा विकास आराखडा योग्य आपल्या या लोकांना करायचा आहे। आणि हा विकास आराखडा मंजूर केल्यानंतर या विकास आराखड्याला पुढे माननीय चरणबाबू ठाकूर आपले आमदार यांनी याला त्या ठिकाणी पुढे न्यायचा आहे। हा आराखडा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे येईल आणि पालकमंत्री म्हणून माझी मान्यता, माझ्या पुढाकाराने मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी कोंडाळीच्या विकास आराखड्याला मंजुरी देतील। मी तुम्हाला वचन द्यायला आलोय, योगेश चापले आणि निवडून आलेले जे नगरसेवक आहे, कोंडाळीच्या विकासाचा जो आराखडा, विकास आराखडा तयार करतील त्या सर्व विकास आराखड्याला जेवढा निधी लागेल तेवढा निधी या ठिकाणी आणून देण्याची जबाबदारी ही चंद्रशेखर बावनकुळेची आहे। म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी माननीय योगेश चापलेची जमानत घेण्याकरता आलो आहे। बंधू भगिनींनो, आपण वचन दिलं होतं की आपलं सरकार आलं तर आपल्या लाडक्या बहिणीची योजना, पुढचं सरकार जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे तोपर्यंत सुरू राहील। मध्य प्रदेशमध्ये 25 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे। छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे। महाराष्ट्रात सुद्धा, कोंडाळीमध्ये सुद्धा आपलं सरकार लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवून पुढच्या काळामध्ये योजनेला वाढ देऊन योजनेला पुन्हा मजबूत करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केला, आपल्या सरकारने केला आहे। आणि एवढंच नाही तर आता मी 2000 महिला बचत गटांना, नागपूरच्या 2000 महिला बचत गटांना, कोंडाळीच्या बचत गटांना 10 महिलाचा गट, आपल्या जिल्ह्यातल्या 2000 महिला बचत गटांना 10 महिलाचा एक गट आणि त्याला 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय आपण आता केला।
आणि आमच्या 2000 महिला बचत गटांना आता आपण अनुदान पहिल्या वर्षी येतो आहे. 5 वर्षामध्ये 10,000 महिला बचत गटांना. हे कर्ज नाही आहे, हे परत करायचं नाही आहे, पण हे पैसे वाया घालवायचे नाही आहे. आपल्या महिला बचत गटांनी 10 महिलांनी बसून 1 लाख रुपयाची रोजगाराची योजना तयार करायची आहे. योगेश चापले निवडून आल्यानंतर आमचे नगरसेवक ज्या ज्या महिला बचत गटांना ही योजना मागतील त्या सर्व बचत गटांना 1 लाख रुपयाची योजना आम्ही देणार आहे. आम्ही देणार आहोत. बंधू भगिनींनो, आपण कबूल केलं होतं, वचन दिलं होतं की चरणसिंग ठाकूर यांच्या कमळ चिन्हावर मतदान करा. या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाचं बिल आम्ही माफ करू. आम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आलो. सरकारमध्ये आल्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 45 लक्ष कोंडाळीच्या काटोलच्या सर्व शेतकऱ्याचे 27,000 कोटी रुपयाचे विजेचे बिल माफ केले, पंपाचे बिल माफ केले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 1ही रुपयाचं विजेचं बिल शेतकऱ्याच्या शेतातल्या पंपांना येणार नाही, याचा निर्णय सरकारने घेतला. एवढंच नाही, कोंडाळीमध्ये आता जे कोराडीवरनं वीज येते ती वीज 8 रुपये 10 पैसे कोळशावरची वीज आहे. पण पुढच्या काळामध्ये कोळशाचे रेट वाढणार आहे, विजेचे रेट वाढणार आहे. 8 रुपये 10 पैसे रेट आहे, 80 पैसे प्रति वर्षी वाढणार. 5 वर्षानंतर ही वीज 12 रुपये रेटने होणार. कोंडाळीचा गरीब माणूस ही विजेचे रेट भरू शकणार नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, आपल्या सरकारने आता राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, सूर्यप्रकाशावर वीज तयार करायची. ही वीज 2 रुपये 80 पैसे युनिट पडणार आहे. कोळशाची वीज 12 रुपये, सूर्यप्रकाशावरची वीज 2 रुपये 80 पैसे. हे जे 2 रुपये 80 पैशाची वीज आहे ही कोंडाळीच्या गरीब माणसाला देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे की 2029 मध्ये 12 रुपयाची वीज नाही तर कोंडाळीमध्ये 50% रक्कम करून 6 रुपये युनिटची वीज आपल्या कोंडाळीला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. बंधू भगिनींनो, आता योगेश चापले निवडून आल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सरकारचं सूर्यघर आपल्याला कोंडाळीत द्यायचं आहे. या कोंडाळीमध्ये 100 युनिट वीज वापरणारे छोटे ग्राहक जे आहेत ते त्या ठिकाणी धनदांडगे नाही आहेत, गरीब माणसं आहेत, त्यांना विजेचं बिल परवडत नाही. आणि म्हणून 30,000चं सूर्यघर, 30,000चं सूर्यघर प्रत्येक घरावर लावून देण्याचा जे जे काही यादी आपली नगरपालिका पाठवेल, कोंडाळी नगर परिषद यादी पाठवेल, त्या यादीला चरणसिंग ठाकूरजी, मी, आम्ही दोघंही मंजुरी देऊ. 30,000चं सूर्यघर लावून देऊ आणि ज्यांच्या घरावर सूर्यघर लागेल त्यांना 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. हाही निर्णय आपलं सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, 2 तारखेची निवडणूक ही योगेश चापलेंच्या पुढच्या विकास कामाची आहे. बंधू भगिनींनो, आपण ठरवलं आहे, आपण सांगितलं होतं की कोंडाळीमधले जो शेतकरी आहे, धनदांडग्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही. गाडी, घोडा, बंगला, मर्सडी कार, फार्म हाऊस आहे, त्यांचे कर्ज माफ होणार नाही. ढाबेवाल्याचे कर्ज माफ होणार नाही. पण या गावातला गरीब शेतकरी 40-40 वर्ष शेतामध्ये राबराब मेहनत करतो. त्या राबराब मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं, व्याजावर व्याज, चक्रवाढ व्याज वाढू त्या गरीब माणसा हा आता शेतकरी आत्महत्येकडे चालला आहे. तो आत्महत्येचा विचार करतो आहे. अशा शेतकऱ्याची आत्महत्या होऊ द्यायची नाही. म्हणून येणाऱ्या 30 जून 2026 6 महिन्यानंतर या सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार घेणार आहे. आपलं सरकार घेणार आहे. बंधू भगिनींनो, आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने गरीब माणसाच्या कल्याणाकरता काम करणार आहे. कोंडाळी नगरपालिकेसमोर विकासाची गाडी उभी आहे. एक चाक मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे. त्या गाडीचं दुसरं चाक मान्य देवेंद्र फडणवीसजींच्या 48 योजनाच आहे. एक चाक मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 55 योजनाच आहे. दुसरं चाक नितीन गडकरीजींच्या रस्ते विकास योजनेचा आहे. एक चाक मोदीच्या योजनेचं, दुसरं चाक देवेंद्रजींच्या योजनेचं, तिसरं चाक नितीन गडकरीजींच्या कोंडाळीच्या रस्ते विकास योजनेचं, चौथं चाक चंद्रशेखर बावनकुळेच्या माध्यमातून येणाऱ्या विकास निधीचं,
4 चाकाची गाडी उभी आहे. या गाडीला जे पेट्रोल लागणार आहे ते पेट्रोल चरणसिंग ठाकूर लागणार आहे. आता अनिल बाबूचं पेट्रोल आहे, आता चरणबाबूचं पेट्रोल आहे. कारण चरणबाबू आपले आमदार आहे, त्यांना या ठिकाणी येऊन निर्णय करावाच लागेल. बंधू भगिनींनो, पण या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये कोंढाणीकरांना ही विकासाची 4 चाकाची गाडी चालवण्याकरता ड्रायव्हरची निवड करायला लागली आहे. 2 तारखेच्या कमळाचे बटन दाबून ड्रायव्हरची निवड करायला लागणार आहे. विकासाची गाडी कोण चालवेल? मोदीजीच्या योजना तयार आहे, देवेंद्र फडणवीसच्या योजना तयार आहे, चंद्रशेखर बावनकुळेच्या योजना तयार आहेत, नितीन गडकरीजींच्या योजना तयार आहेत. फक्त विकासाची गाडी चालवणारा चांगला ड्रायव्हर पाहिजे. कुणाला करणार आहे तुम्ही ड्रायव्हर? दोन तारखेला कमळाची बटन दाबून योगेश चापलेला तुम्ही या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर करा. 100च्या स्पीडनं गाडी चालवासाठी योगेश चापलेला या ठिकाणी विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर करा. योगेश चापले आपल्या गाडीमध्ये सर्व पॅसेंजर घेतील. बसल्या पॅसेंजर नगरसेवक 17 पॅसेंजर. वा. आणि हे पॅसेंजर पहिली गाडी घेऊन चरणबाबूच्या घरी, तर आमदाराची सही लागणार आहे. मग पालकमंत्र्याकडे कोराडीमध्ये माझी सही लागणार आहे. नंतर माननीय गडकरी साहेबांकरता रस्ते विकास योजना करायची असेल तर रेडिसन हॉटेलच्या बाजूला गडकरी साहेबांची सही घेतील. आणि मग काही जर वाटलं याच्यापेक्षा जास्त पाहिजे तर त्रिकोणी पार्कवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं घर आहे, त्यांची सही घेतील. बंधू भगिनींनो, विकासाची गाडी तयार आहे. आज मला महसूल मंत्री म्हणून अधिकार आहेत. महसूल मंत्री म्हणजे मालमत्तेचा मंत्री. तुमच्या सर्व मालमत्ता ज्या खाजगी सरकारी मालमत्ता आहे, या मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. आपण आता निर्णय केला आहे, योगेश, आपण तुमच्या नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये 4 तारखेला एक अध्यादेश पाठवलाय. सरकारने अध्यादेश काढलाय. कोंढाणीमध्ये जेवढे घर 15/10/2024च्या पूर्वी झाले आहेत, आपण तुकडेबंदी कायदा हटवला आणि 15/10/2024च्या पूर्वी जेवढे घर बांधकाम झाले आहे त्या सर्व घरांना कायदेशीर करण्याचा निर्णय सरकारने केला. त्यांचे सर्व घर जे अनाधिकृत होते अधिकृत करण्याचा निर्णय सरकारने केला. महाराष्ट्रातल्या 60 लाख घरांना फायदा होणार आहे. कोंढाणीमध्ये ज्या ज्या लोकांनी घरं बांधली आहे, आजूबाजूच्या परिसरामध्ये कोंढाणीच्या एरियामध्ये सर्व घरं योगेश छापले आपल्याला अधिकृत करायचे आहे. त्यांचं प्रॉपर्टी कार्ड द्यायचं आहे. महसूल मंत्री म्हणून दुसरा निर्णय आपण घेतला की जे कोंढाणीमध्ये वर्षोनवर्ष सरकारी जागेवर, नजूलच्या जागेवर लोक राहतात, झुडपी जंगल जागेवर राहतात, त्या सर्व घरांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय. आता पट्टे वाटपाचा मंत्री मीच आहे. महसूल मंत्र्याचे अधिकार आहेत पट्टे वाटप, आमचं डिपार्टमेंटचं खातं काम आहे. मी तुम्हाला वचन देतो, योगेश चापलेच्या कमळ चिन्हाचे बटन दाबा. मी कोंढाणीमध्ये येऊन 3 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण कोंढाणीचे पट्टे वाटप केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण कोंढाणीचे पट्टे वाटप केल्याशिवाय राहणार नाही. कारण कोंढाणीचे पट्टे वाटप करणं हे अनेक दिवसापासून पडलेलं आहे. कारण महसूल मंत्री पद आल्यानंतर याचा विकास आराखडा, याची योजना आपण तयार केली आहे. बंधू भगिनींनो, केवळ पट्टे वाटप करायचं नाही आहे, तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला 30 लाख घरं दिले आहेत. त्यातले 1 लाख घरं नागपूर जिल्ह्याला मिळाले आहेत. जेवढे योगेश यादी पाठवल प्रधानमंत्री आवास योजनेचं 2.5 लाखाचे एक घर, ज्यांचं कवेलूचं घर आहे, ज्यांचं टीनाचं घर आहे, त्या सर्व घरांना 2.5 लाख रुपये देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपल्या योगेशची आपण यादी पाठवायची आहे. एवढंच नाही तर कोंढाणीचा कधी सर्वे झाला नाही. कोंढाणीचा सर्वे कधी झाला नाही. इथल्या घरांचा सर्वे झाला नाही. कधी त्या ठिकाणी तुमचं मॅपिंग झालं नाही. पण आता आपण माननीय पंतप्रधान मोदीजींनी नक्षा योजना दिली आहे. नक्षा म्हणजे तुमच्या आपल्या कोंढाणीवरनं सर्वेचं विमान उडणार आहे. आता हुडकेश्वरला चालू आहे. 22,000 घरं मोजले. सरकार तुमच्या घराचं सीटीएस करून देणार आहे.
तुमचा भूमी अभिलेख करून देणार आहे, तुमचं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आखीव पत्रिका देणार आहे. ही आखीव पत्रिका देताना खऱ्या अर्थाने एक घर मोजायला 4,000 रुपये खर्च येणार आहे. एक घर मोजायला 4,000 रुपये खर्च येतो, आखीव पत्रिका द्यायला 4,000 रुपये खर्च येतो, सीटीएस करायला 4,000 रुपये खर्च येतो. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे की योगेश चापलेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जाऊन कबूल करा की कोंढाणीचा संपूर्ण घराचं मॅपिंग, तुमच्या घराचा भूमी अभिलेख, तुमच्या घराचा लँड रेकॉर्ड 500 वर्षानंतर उघडला तुम्हाला लँड रेकॉर्ड दिसेल. तुमच्या घराचा हा लँड रेकॉर्ड 1ही रुपया न घेता कोंढाणीकडनं मी करून देणार आहे. 1ही रुपया न घेता करून देणार आहे. आपलं सरकार गरीब कल्याणाकरता काम करत आहे. बंधू भगिनींना आपण ठरवलं आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्ते योजना येत आहे. मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्ते योजना या कोंढाणी परिसरातले जेवढे गाव आहेत सर्व गावांचे पांढरण रस्ते करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्ते योजना आपण करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिली होती की विद्यार्थ्याच्या शाळेच्या दाखल्याला केजी ते पीजी पर्यंत विद्यार्थी शिकतात, त्यांचा दाखला काढायचा असेल तर 500 रुपयाचा स्टॅम्प लागतो. कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, कुठलंही डॉक्युमेंट काढायचं असेल तर 500 रुपयाचा स्टॅम्प लागत होता. तुम्ही कमळाला मतं दिले. आता शालेय विद्यार्थ्याच्या शिक्षणाची कुठलीही सर्टिफिकेट काढायची असेल 1ही रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. 1ही रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही. बंधू भगिनींनो, मला 124 योजना वाचून दाखवता येतील पण वेळ झालाय. मला कामठीला 4 सभा आहे. मी तुम्हाला विनंती करतो, योगेश चापलेचं मत ते विकासाचं मत आहे आणि दुसरीकडे काँग्रेस पार्टी आहे का? काँग्रेस पार्टीचं मत म्हणजे भकासाचं मत आहे आणि दुसरे कोणा तुतारी आहे का? ते तुतारी वाजतच नाही, ते बंद पडली आहे. काँग्रेस पार्टी किंचित किंचित होत चालली आणि तुतारी वाजत नाही. भगिनींनो, तुतारी चालत नाही. काल मी त्या काँग्रेसच्या नेत्याच्या गावात गेलो, वडट्टीवार, विजय वडट्टीवार. विजय वडट्टीवारच्या गावामध्ये लोकांनी काँग्रेस सोडली. 5,000 लोकांनी काँग्रेस सोडली. तिकडं सावलीमध्ये गेलो त्यांच्या गावात, तिथे राहुल बोंबावारनी काँग्रेस सोडली. गडचिरोलीमध्ये गेलो, तिथल्या आदिवासी बंधू भगिनींनी काँग्रेस सोडली. परवा बाबूराव झाडे 20 वर्ष नागपूर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्या बाबूराव झाडेच्या मुलांनी काँग्रेस सोडली. विलासराव देशमुखाचे उजव्यात चापडे साहेब, बाबूराव तिडकेच्या पुरानं काँग्रेस सोडली. तिकडं भंडाऱ्यामध्ये लोकांनी काँग्रेस सोडली. काल मी पुसदमध्ये, यवतमाळमध्ये, आता मी बुलढाण्यात होतो तिथे काँग्रेस सोडली. तिकडं कारंजा लाडला गेलो असता तिथून काँग्रेस सोडली लोकांनी. मोफ्यात गेलो, मुरुडला गेलो. काँग्रेस पार्टी रोज लोक सोडतात. काँग्रेसवरचा विश्वास उडत चाललाय. काँग्रेसच्या नेत्यामध्ये विसंवाद आहे. कार्यकर्त्याला कोणी सांभाळायला तयार नाही. कार्यकर्ते अलग थलग पडलेले आहे. कार्यकर्त्याला कोणी मायबाप शिल्लक राहिले नाही. काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी विचलित झाले आहेत. या कार्यकर्त्याला विचारलं, तुम्ही भाजपमध्ये काय येत आहे? हे कार्यकर्ते म्हणतात की साहेब, आमच्या पार्टीत काही राम राहिला नाहीये. आता आम्हाला देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. विकसित महाराष्ट्राकरता आम्हाला सोबत यायचं आहे. विकसित नागपूर करता आम्हाला सोबत यायचं आहे. म्हणून लोक काँग्रेस पार्टी सोडतात आहे. एक तर कार्यकर्ता मला असा म्हणाला, साहेब आमच्या पार्टीत फार वाईट दिवस आहे. विजय वडट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही. नाना पटोले विजय वडट्टीवारचं तोंड पाहत नाही. दोघंही मिळून सुनील कुदारला कोणी विचारत नाही. तिघही मिळून ते त्यांचा अध्यक्ष पार्टीचा हर्षवर्धन सपकाळ, त्यांचा अध्यक्ष, त्याला कोणी विचारत नाही. आणि हे चौघ मिळून राहुल गांधीला कोणी विचारत. फार वाईट परिस्थिती आहे. आता अनिल बाबूच्या तुतारीची परिस्थिती अशीच आहे. त्याच्यावर न बोललेला बरं. जाऊ दे आता. खरं तर बंधू भगिनींनो, योगेश चापलेचं मत विकासाचं मत आहे. तुम्ही दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं असाल ना?
लक्ष्मीपूजन तर केलं असेल ना. तर आई महालक्ष्मीची जेव्हा आपण पूजा करत होतो तेव्हा बघितलं असाल की आई महालक्ष्मी ही कशावर होती. आई महालक्ष्मीची कमळावर होती. मी तुम्हाला वचन देतो कोंढाळीच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा योगेश चापलेच्याच कमळावर आल्याशिवाय राहणार नाही. योगेश चापलेच्याच कमळावर आल्याशिवाय राहणार नाही. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जोपर्यंत मला मुख्यमंत्री मंत्री ठेवतील तोपर्यंत या कोंढाळीच्या विकासाकरता जेवढा पैसा लागेल तेवढा आणून देण्याची जबाबदारी माझी आहे. ज्यावेळी कोंढाळी नगरपंचायत आपण केली त्यावेळेस मी शब्द दिला होता दिनेशजी की 5 कोटी रुपये मी या कोंढाळीच्या विकासाला देईल. 1 महिन्याच्या आतमध्ये मी 5 कोटी रुपये कोंढाळीच्या विकासाला दिले. आणि आता केवळ 5 कोटीच नाही, आतापर्यंत जर मी हिशोब विचारला असेल 30 कोटी रुपये. आता 28 आले. पहिले 5 मी दिले. मग चरण बाबून माझ्या मागे लागून किती सह्या घेतल्या मला माहित नाही. बंधू भगिनींनो 28 कोटी रुपये कधी ग्रामपंचायत होती तर 1 कोटी रुपयाचा वर निधी यायचा नाही. पण एक निर्णय आम्ही घेतला कोंढाळी नगरपंचायत करण्याचा, नागरी विकास करण्याचा. या शहराला ग्रामपंचायत सारखं खेळं ठेवायचं नव्हतं. या शहराला नगरपंचायतचा दर्जा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, आपल्या सरकारने केलं. आणि एवढंच नाही तर 28 कोटी रुपये निधी या सरकारच्या माध्यमातून दिला. आता 28 कोटी आपण 2 वर्षात दिले. किती वर्ष झाले? 1 वर्ष. आता बघा 1 वर्ष 28 कोटी आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मी तुम्हाला वचन देतो पुढच्या 5 वर्षांत जेव्हा मी मत मागायला येईल एकही काम कोंढाळी शिल्लक राहणार नाही. एकही काम कोंढाळी शिल्लक राहणार नाही. रोजगाराच्या योजना, महिला ज्या ठिकाणी महिलाच्या स्वरोजगाराच्या योजना या सर्वच आपल्याला करायच्या आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की 2 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. लवकर उठा काका तुम्ही. रात्री जरी लेट झोपले तर लवकर उठा. झोपत नाही ना? पूर्ण चौकीदारी करते गावाची. आता आम्ही निर्णय घेतला सुरक्षित कोंढाळीचा. या कोंढाळीचं घर न घर, चौक न चौक, गल्ली न गल्ली पोलीस खात्याच्या मार्वल कंपनीच्या माध्यमातून सीसीटीव्ही सर्व्हिलन्स कोंढाळीमध्ये आणण्याचा आम्ही निर्णय घेतला. जेवढे घर कोंढाळीमध्ये आहे तेवढे सुरक्षित कोंढाळी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. परवा सावंदरमध्ये एक घटना घडली. सावंदरमध्ये आम्ही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स केल्याचा फायदा काय झाला बघा. सावंदरमध्ये एक आमची लाडकी बहीण, तिचा 13 वर्षाचा मुलगा हा सावंदरमधनं शाळेत गेला. तो अचानक शाळेतून निघून गेला. तो सावंदरच्या रेल्वे स्टेशनवर गेला. रेल्वे स्टेशनला तो दिल्लीच्या रेल्वेत बसला. तो दिल्लीला उतरला. तिथून राजस्थानच्या रेल्वेत बसला. राजस्थानला उतरला. तिकडून तो खाटू श्यामला गेला. तिकडे उतरला. आई रात्रंदिवस रडत 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 तिचा प्राण व्याकुळ झाला. तिने प्रचंड आक्रोश केला. आपल्या आशिष देशमुख आमदाराशी भेटली. माझ्याशी चर्चा झाली. शेवटी आम्ही पोलिसांना सांगितलं की आपण जे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मध्ये प्रत्येक घर सावनेरचं जोडलं आहे तुम्ही चेक करा तो मुलगा कसा निघाला, कुठं गेला. सीसीटीव्ही सर्व्हिलन्सचा फायदा असा झाला की तो मुलगा किती वाजता कुठल्या व्हेकलमध्ये, कुठल्या ट्रेनमध्ये, कुठल्या डब्यामध्ये, कुठल्या सीटवर तो बसून गेला. तो दिल्लीला कुठं उतरला त्याच्या सीसीटीव्ही मध्ये आलं. तो राजस्थानला कुठं उतरला त्याच्या सीसीटीव्ही मध्ये आलं. आणि 3 दिवसात त्या मुलीचा, त्या आईचा मुलगा तिच्या घरी पोहोचवण्याकरता आपल्याला यश आलं. खऱ्या अर्थाने सुरक्षित कोंढाळी आपल्याला तयार करायची आहे. लहान लहान बाळं घरी असतात, त्या बाळाची सुरक्षा आपल्याला करायची आहे. चोरटा चोरी करणार नाही. दरोडेखोर दरोडे करू शकणार नाही. दरोडेखोर दरोडे करण्यापुरती पोलिसांना इन्स्ट्रक्शन येतील. त्या ठिकाणी गुन्हेगार जर गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती कोंढाळीला आला तर पोलिसांकडे टिक 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 वाजतं. असं हाय क्वालिटीचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आपण या कोंढाळीमध्ये करण्याचा विचार करतो आहे. रात्री 2 वाजता जरी माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली तरी कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होऊ नये असं कोंढाळी शहर आपल्याला करायचं आहे. याकरता योगेश चापलेचं मत आहे. आणि म्हणून मी म्हटलं 2 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. आपण ज्या देवाची पूजा करतो ते पूजा करा. आणि एवढ्या जोरानं बटन दाबा, एवढ्या जोराने बटना दाबा कमळाच्या, फक्त
फक्त बटनात उडू नका, नाहीतर योगेश चापले आणि हे यांचं नुकसान होईल. एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ दाबा, पुन्हा तुतारी बंद. आणि पंजा कधीही हा विचार करणार नाही की कोंडाळीत आता लढायचं नाही. आणि त्यामुळं 3 तारखेचा निकाल लागल्यानंतर पुढचे 5 वर्ष योगेश, मताचं दान नाही आहे, मत हे दान म्हणून समजू नका, मत हे कर्ज आहे. भारतीय जनता पार्टी मत हे कर्ज समजत आहे. काँग्रेस पार्टी तुतारीवाल्याचं काम आहे, तुतारीवाल्याचं मताचं दान म्हणून पडून जाणे. भाजपवाल्याचं काम आहे मताचं कर्ज घेऊन 5 वर्ष इमानदारीने जनतेची सेवा करणे, हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि म्हणून निवडून आल्यावर आपण मालक नाही आहोत, सत्ता आपलं साध्य नाही आहे. मी मंत्री पालकमंत्री बनण्याकरता या ठिकाणी मिरवाकरता नाही आहे, बंधू भगिनींनो नगराध्यक्ष पद मिरवण्याकरता नाही आहे. हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं साधन आहे. ही कुलपाची चाबी आहे, ज्यातनं विकासाच्या योजना आहे. आणि म्हणून मत हे कर्ज म्हणून घ्या आणि पुढचे 5 वर्ष इमानदारीनं जनतेने जे तुमच्यावर विश्वास केला, आपल्यावर विश्वास केला, त्या विश्वासावर आपल्याला खरं उतरायचं आहे. आणि पुढच्या 5 वर्षानंतर कोंडाळीच्या जनतेला मतं मागायची गरज पडणार नाही, असं विकसित कोंडाळी आपल्याला करायचं आहे. याकरता आपल्याला काम करायचं आहे. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी, चंद्रशेखर बावनकुळे, चरण ठाकूर हे जमानतदार आहेत. योगेशच्या कमळाचे जमानतदार आम्ही सर्व आहोत. आमची जमानत ही योगेशच्या विकासाच्या कामाची आहे, कोंडाळीच्या विकासाच्या कामाची आहे. आणि सर्वांनी या विकासाच्या महायज्ञामध्ये 2 तारखेला आहुती टाकण्याकरता आपण सर्वांनी आम्हाला मदत करा. विकासाचा महायज्ञ 2 तारखेला आहे. हा महायज्ञ विकासाचा आहे. निवडणुकीचं मतदान म्हणजे महायज्ञ आहे, मतदान म्हणजे आहुती आहे. तुम्ही मताची आहुती टाका. पुढचे 5 वर्ष इमानदारीने आम्ही तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. आणि योगेश चुकला तर मी आहे, मी चुकलो तर गडकरी साहेब आहे. आम्ही सर्व या ठिकाणी बांधलो एकामेकाला. काँग्रेस पार्टीसारखे नाही हो, कुणाचा पाय कुणात नाहीये, कुणाकडे जायचं माहित नाही. इथं तर माहित आहे योगेशने गडबड केली तर चरणबाबू आहे, चरणबाबूने काही म्हटलं तर बावनकुळे आहे, बावनकुळेने काही म्हटलं तर गडकरी साहेब आहे, गडकरी साहेबाकडे देवेंद्रजी आहे. आम्ही सर्व एकामेकाशी या ठिकाणी घट्ट मिळून या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत. मग माझी विनंती तुम्हाला मान्य आहे का? माझी विनंती मान्य आहे का? आमची जमानत तुम्हाला मान्य आहे का? मी दोन्ही हात वर करून संकल्प करूया विकासाचा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद. हे मटकीन मटन मार्केट करू, भोई समाजातही करू, संरक्षण भिंतही करू आणि भोई समाजाकरता सशक्तीकरणाची योजना करू. हे झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.